अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्डवर मोफत धान्य दिलं जातं। पण हे धान्य देणाऱ्या रेशन दुकानदारांना प्रति किलो केवळ 1.5 रुपये कमिशन मिळतं। गेल्या 3 महिन्यात शासनाकडून हे कमिशन सुद्धा मिळालेलं नाही। त्यामुळे जिल्ह्यातील 1,500 पेक्षा अधिक रेशन धान्य दुकानदारांचे सुमारे 5 कोटी रुपये शासनाकडून येणं बाकी आहेत। थकीत कमिशन तातडीने मिळावं आणि चालू आर्थिक वर्षात कमिशन रकमेत वाढ करावी अशी मागणी जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांनी केली आहे। केंद्र सरकारकडून गोरगरीब जनतेसाठी अन्न सुरक्षा योजनेतून मोफत धान्य पुरवठा केला जातो। गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य रेशन कार्डवर दिलं जातं। हे धान्य वितरित करण्याची जबाबदारी रेशन धान्य दुकानदारांवर आहे। त्यासाठी त्यांना प्रति किलो 1.5 रुपया कमिशन शासनाकडून दिलं जातं। पण गेल्या 3 महिन्यांपासून म्हणजे नोव्हेंबरपासून रेशन धान्य दुकानदारांना कमिशनची रक्कम मिळालेली नाही। जिल्ह्यात 1,670 रेशन धान्य दुकानं असून त्यांच्याकडून 5,70,000 रेशन कार्ड धारकांना 12,500 मेट्रिक टन धान्य वितरित केलं जातं। त्यातून जिल्ह्यातील रेशन कार्ड दुकानदारांना दरमहा सुमारे 5 कोटी रुपये कमिशन मिळतं। पण गेले 3 महिने कमिशनची रक्कम मिळालेली नसल्यानं रेशन धान्य दुकानदार हवालदिल झाले आहेत। याबाबतचं निवेदन आज रेशन धान्य दुकानदार संघटनेनं जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांना दिलं। थकीत कमिशन रक्कम तातडीनं द्यावी, अन्यथा मार्चपासून धान्य उचल आणि वितरण करणार नाही असा इशारा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला। यावेळी झालेल्या चर्चेमध्ये गजानन हवालदार, राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, दीपक शिराळे, प्रवीण पाटील, बाळासाहेब भोसले यांनी सहभाग घेतला।